देगलूर शहराच्या उपजिल्हा रुग्णालय परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने लहान बालकांसह इतर 20 ते 25 नागरिकांना चावा घेतला असून यापैकी 15 रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। देगलूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला असलेले फुलेनगर, जिया कॉलनी, दत्तनगर, बापूनगर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेला कुत्रा अनेकांना चावत असल्याची चर्चा होती। काल 23 जून रोजी या लाल रंगाच्या पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुलांसहित 20 ते 25 जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले। पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केलेले रुग्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेली लस देण्यात आली असून अँटी रेबीज सिरम ही लस देण्यासाठी 15 रुग्णांना नांदेडला पाठवण्यात आले आहे। या संदर्भात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देविणकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दिवसभरात पिसाळलेल्या कुत्र्याने शहरातील लहान मोठ्या एकूण 20 जणांना चावा घेतल्याची माहिती दिली आहे। तर या सर्व रुग्णांना रुग्णालयात उपलब्ध असलेली ARV ही लस देण्यात आली असून अँटी रेबीज सिरम या रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे 15 रुग्णांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे।